तर नमस्कार मित्रांनो, आज आपला ब्लॉग सुरू झाला आपल्या घरापासून. आज निघालो होतो घराच्या बाहेर. ही आपली गल्ली तुम्हाला तर माहीतच आहे, पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलीच आहे. वावराकडे जावं म्हटलं कालवडींना चारा पाणी करण्यासाठी. मी आणि माझे बायको आज दोघंजणं चाललोय वावरामध्ये. सकाळीच 7 ते 7:30च्या सुमारास हे आपलं वावर जवळ चाललो. आपलं शेड वगैरे भट्टी इथं. सकाळी आल्या मक्का बघितली. मला कसं वाटतं आपलं सगळं लोकेशन वगैरे. गावडी बसलेलं होतं, माझ्या बायकोंनी गावडीला उठवलं. नंतर शेण पाणी उचलून त्यांना बाहेर बांधून व्यवस्थित चारा पाणी केला. जे डांगराची वेल बघू शकता कशी ग्रोथ आहे त्याची. 2 दिवस झाले पण लगेच पानं ते वर. लय फास्ट ग्रोथ आहे डांगराच्या वेलांची, खूप जास्त फास्ट वाढतात. अशा प्रकारे लावलेले आहे भरपूर 10-15 ठिकाणी. इथं उगलेलं नाही, 2-3 ठिकाणी, बाकी ठिकाणी उगलेत. इथं नेटकंच उगत आहे. आता खाली त्याचं पानं फसलेलं. आता सध्या पाऊस जास्त नाही, पाणी टाकल्यामुळे चिकट होतंय. ते गुंतल्यानंतर डायरेक्ट त्या झाडाचा शेंडाच मोडून जातो, वेलीचा, डांगराच्या वेलीचा. इथं नाही उगलं आणि पुढं पण नाही उगलं. अजून 2-4 ठिकाणी उगलेलं नाही आहे, पण बाकी सगळे उगलेत झाडं. डांगराचे वेल, झाडच म्हणतोय मी. या अशा प्रकारे ते डांगराच्या वेली उगायला सुरुवात झालेली आहे. आता आहेत भरपूर ठिकाणी लावलेत, 10-15 ठिकाणी लावलेत. काही उगलेत, काही उगले नाही. काही टेन्शन नाही, एवढ्या ह्याच्यात ॲडजस्ट होऊन जात आहे, कारण की ते वेली खूप वाढतात. इकडं आलो होतो पाचोडला वावर बघण्यासाठी. ही पाचोडची प्राथमिक शाळा 5वीपर्यंत आहे. मुले पाढे म्हणत होते, या खिचडी बनवणारे आई पाचोड शाळेतल्या. तसंच आज इथून वावर बघायला जायचं होतं. बघितलं मुलांना. ही पाचोड बाजार समिती, बाजार कमिटी. इथं सरपंचाचं ऑफिस आहे. इथे पाचोडचा रविवारच्या दिवशी बाजार भरतो. पूर्ण एकदम पॅक असतं, पाय टाकायला बी जागा नसते. एकदम फुल मार्केट असतं. हे पाचोडचं मार्केट आहे. तालुका पैठण आहे याला, जिल्हा आपला छत्रपती संभाजीनगर. हे वडजीला वावर बघायला गेलं तर वडजी शिवारामध्ये हे वावर होतं. 3.5-4 एकर होतं. माणूस खूपच जास्त किंमत सांगत होता, रेटच्या वर. 40 लाख रुपये प्रति एकर मागितलं आपण. 7 लाख रुपये प्रति एकरने. इथं त्या माणसाचं शेड वगैरे होतं. विहीर होती. विहिरीला काही एवढं पुरेसं पाणी नव्हतं, साचलेलं पाणी होतं एखादा पुरेस. आता हे आजोबा दिसतात, हे पोस्टमन आहेत. तर मग विहीर बघून आम्ही पुढे गेलो. वावर दाखवत होते, बघावं म्हटलं कुठं आहे, कसं आहे, काय कॉर्नर कुठून कुठपर्यंत आहे. ते दाखवलं सगळं व्यवस्थित. हा वावरच पूर्ण पट्टा होता हा 3.5-4 एकरचा. हे पूर्ण बॉर्डर टू बॉर्डर. ही नाली मध्ये. त्याच्यानंतर आम्ही चिचखेडला वावर बघायला गेलो. विहीर फुल पाणी होतं विहिरीला. म्हणजे 27 लाख रुपये वापर सांगतो प्रति एकर. 4 एकर आहे वाघाची. त्याच्यानंतर ही पण जमीन बघितली. ही कुठली बघितली, ही चिचखेडचीच आहे. हां, चिचखेड नाही, ही विहीर बनटाकळीची आहे. बनटाकळीची बघितली. त्यांनी 20 लाख रुपये ऑफर सांगितली 3 एकर जमीन. तर अशा प्रकारे आज मी जमिनी वेगवेगळ्या बघितल्या. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला नक्कीच कोणता पार्ट आवडला ते सांगा. बाय बाय, गुड नाईट.